यानेच ती बातमी दिली। तुमच्यासारखे पत्रकारच खोट्या बातम्या देऊन पत्रकारितेचे धिंडवडे काढतायत। तुम्हाला ही अशी बातमी देताना काहीच वाटलं नाही का? तिथं जे बघितलं ते तुमच्या समोर आहे। आदित्य किर्लोस्कर बद्दल बोलताय तुम्ही। किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO या नावाला एक वजन आहे, किंमत आहे। ही बातमी छापताना आधी आम्हाला विचारलं होतं? मॅडम मला माहिती आहे ते आदित्य किर्लोस्कर आहेत, पण ते एक पब्लिक फिगर आहेत म्हणून तर त्यांच्या आयुष्यात जे घडतं ते महत्त्वाचंच असतं आणि जगात जे काही घडतं ते आमच्या वाचकांना वाचावं वाटतं आणि आम्ही तेच त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। हेच तर आमचं काम आहे। अहिल्या मॅडम, विचित्र वाटत असलं तरी हेच सत्य आहे की तुमचा मुलगा एका मोलकरणीच्या प्रेमात पडलाय। तोंड सांभाळून बोला। आता बोललाय ते बोललाय, इथून पुढे जर पुन्हा बोललात ना तर बोलायला तोंड उघडता नाही येणार। हे पहा, तुम्ही अहिल्या मॅडम आहात, तुमचा रिस्पेक्ट करतो मी, म्हणून इतका वेळ शांत आहे। तुम्ही एका पत्रकाराला धमकी देण्यापेक्षा तुमच्या मुलाला विचारून शहानिशा करायला हवी होती। सत्य छापणं हेच आमचं काम आहे आणि आम्ही सत्यच छापलंय। शहानिशा करायची आहे ना? तुमच्या सगळ्या पत्रकारांना इथे आता बोलवा। आई कुठे? संपादकांशी बोलतीये। आयुष्यात एवढं चिडलेली पहिल्यांदाच बघितलं मी तिला। बहुतेक आज प्रेस बंद करणार ती। हा बाबा, मला सांग, तू आणि पारू देवळात कशा करता गेला होतात आणि एवढ्या रात्री? त्या मूर्खांनी आईला सांगितलंय की तुम्ही देवळात लग्न झालेल्या जोडप्यासारखे उभे होतात। असं नसेलही, पण त्यांनी वेगळ्या अर्थाने बघितलं ना, वेगळा अर्थ काढला त्यांनी। आपण काय करायचं आता? समजा माझ्यामुळे झालं। मी उगाच आदित्य सरांना मंदिरात घेऊन गेले। त्याच्या दृष्टीने कदाचित ते बरोबरही असेल ना। साहेब, आयला मॅडम खूप भडकले, सगळ्या पत्रकारांना बोलवून घेतले, ऑफिस बंद करायला सांगते। तुम्ही प्लीज जा। चल। कुठलीही शहानिशा न करता एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल अशी बातमी कशी देऊ शकता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, एका वाक्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं म्हणजे त्याची शहानिशा करण्याचे सगळे तुमची जबाबदारी संपली? आदित्य इकडे। हा आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO हा तुमच्या समोर उभा आहे। तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता।